संपूर्ण स्पर्धा ना भूतो ना भविष्यती अशी स्पर्धा पाहायला मिळते. 25वा क्रीडा पर्व. अभिषेक आणि हलीम ही जोडी पाहायला मिळते. जसं जोडीवरती जबाबदारी आहे धावांचा डोंगर उभा करायचा. समोरच्या दिशेने आपण पाहिलं बॉलिंग ट्रॅक वरती हितेश महेशला इंट्रोड्यूस केलं गेला. पहिल्याच बॉल वरती मोठा फटक्याचा प्रयत्न होता अभिषेकचा. डॉट बॉल येतो. बॉलिंग ट्रॅक वरती महेश. आक्रमकता ही अभिषेकची ओळख आहे. 5 षटकांचा सामना. पहिल्याच बॉल वरती चार्जअप करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने स्टेअर केलं ऑन साइडला. एक धाव निश्चितच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने अकाउंट ओपन होता. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा. पुन्हा एकदा ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. कनेक्शन तितका चांगला होत नाहीये. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलकावरती धावा आहेत. 2 क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही पाहता. ऑफस्टिकच्या थोडस बाहेर विकेट कीपर चुकी करतो. 22च्या रूपामध्ये धावा आणि टोटल जाऊन पोसेल 3 या स्कोर कार्डवर. प्रारंभिक 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल येणं अजूनही बाकी आहे. संजयजी गायकवाड सरांची उपस्थिती आपण पाहतो. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. माजी नगरसेवक आणि त्यासोबतच आपण पाहिलं एक उदार व्यक्तिमत्व ज्यांचं नेहमी सातत्याने पाठबळ राहिलंय. यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमाला संजयजी गायकवाड सरांची उपस्थिती. YouTube लाईव्हच्या माध्यमातून आज या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहता. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील अजून येणं बाकी आहे. क्वार्टर फायनल नंबर 2 आज यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने 25वा रौप्य महोत्सवी वर्ष. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय दमदार असरदार YBCG चषकाचा चौकार. 4. यस उर्वी डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू उर्वी डीजेला आपण पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आहेत. आदेशला इंट्रोड्यूस केलं गेला. राऊंड विकेट. टप्पा पाडण्याचा थोडासा चेंडू सरळ राहिला. बॅटकट आहे. 1 धावेचा इशारा येतो. एका धावेने धावफलक 8 या स्कोर कार्ड वरती. 5 बॉलचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. महत्वाचे 5 बॉल आहेत.
स्पीडअप करायचं प्लीज. 20 मिनिटं जाऊ द्या आपल्याकडे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायचे आहेत मित्रांनो. नो बॉल. ऑन ड्राईव्ह. वॉट अ स्टॉप. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सचिनने स्वतःला झोकून दिलाय आणि आज सचिनची रील व्हायरल होणार आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलंय. शॉर्ट बॉल त्याच्यावरती फटका खेचला परंतु स्वतःला सचिनने झोकून दिला. आणि जय जगनदेव वाघवण ब संघाची ओळख आहे. आगवणकर याच्यासाठीच ओळखले जातात. अप्रतिम स्टॉप. जय जगनदेव आगवण वामिका स्टार ऑलरेडी आपण पाहिलं तर एक टीम टॉप 4 मध्ये दाखल झाली आहे आणि ते सुद्धा आस्वाद घेत आहेत या सामन्याचा. फुलर लेनचा बॉल यावेळेस थांबणार नाहीये. सचिनला बीट करा चेंडू निघून जातोय. YBCC चषकाचा ब्रँडेड चौकार 4. यस उर्वी डीजे. थँक्यू डीजे. या चौकाराने धावफलक 13 वरती या. अभिषेक टेनीचा विचार केला संघर्ष करण्यासाठी ओळखला जातो. कमी वयामध्ये जास्तीत जास्त चर्चेमध्ये राहणारा खेळाडू आपण पाहतोय परंतु त्याच्या मागे जिद्द चिकाटी मेहनत आहे. बॅकफुट वरती गेला जागा बनवली. पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है. यस उर्वी डीजे. थँक्यू डीजे. धावांचा विचार केला धावफलक 17 वरती आहे. प्रत्येक बॉल वरती टीम हडल करायचं नाहीये हे संकेत पंच सुद्धा दर्शवतात. याच्या अगोदरच्या शॉट वरती आपण पाहिलं पॉवरचा वापर केला आणि या शॉट वरती नजाकतचा वापर केला. अभिषेक कडे सर्व स्ट्रोकात त्याचाच दुजोरा तो देतोय. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह सचिन आहे चेंडू खाली. डॉट बॉल घोषित केला जाईल. शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. दुसऱ्या षटकातील 17 धावा आहेत. धीम्या गतीचा बॉल स्ट्राईक एंड रोटेट केलं शेवटच्या बॉल वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 18 वरती आहे. बिनगडी बाद 18 धावा धावफलकावरती आहेत. 12 अर्थातच बॉलचा खेळ झाला. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्पीडअप करा लगेचच. 20 मिनिटाचा टायमर आपला ऑन आहे मित्रांनो. सहकार्य करा वेळ कमी आपल्याकडे. अठरा धावा धावफलकावरती आहेत. मुख्य मंचावरती आपण पाहतोय YBCC चे फाउंडिंग मेंबर शिमुलदास गुप्ता सरांची अर्थातच ग्रँड एंट्री होत्या. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली जातात. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. सिंगल कंप्लीट होईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. सचिन जय जगनदेव आगवण ब आणि त्यांच्या विपक्ष दीपक 11 बोईसर. हलक्या हाताने स्टेअर केला. सेन्सिबल क्रिकेट. हालिमला सुद्धा माहिती आहे अभिषेकची बॅट तळपते. त्याला स्ट्राईक एंड वरती जेवढं जास्त आणलं जाईल तेवढा फायदा माझ्या संघाचा. समोरच्या दिशेने का अभिषेक टेनीला स्ट्राईक एंड वरती आणला गेलाय त्याची प्रचिती या चौकाराने दिली. 4 धावेने धावफलक 24 वरती या. चला प्लीज प्रत्येक बॉल वरती टीम हडल करू नका. पंच सुद्धा तुम्हाला 30 ताकीद देत आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे. थँक्यू डीजे. इथे बॅटरला सरप्राईज केलं थोडंसं रीच पासून लांब ठेवलं. 4 बॉलचा खेळ झालाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तिसऱ्या षटकातील मनगडाचा वापर झालाय खरा. एका धावेने धावफलक 25 वरती आहे. 25. शेवटचा अंतिम बॉल येणं अजूनही बाकी आहे. नेक टू नेक बॅटल अजूनही सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. अजूनही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जमेची बाजू आहे. हालिमला जावं लागेल. ईच अँड स्ट्रेट टू द स्टम्प्स. यस डीजे मास्टर.
25. थँक यू डीजे. चला सुरुवात करा लगेचच. बॅटर आपल्या मार्कवरती पोहोचा. आकाशला इंट्रोड्यूस केलं गेलं. धावफलकावरती 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धावा आहेत. एक गडी बाद झालाय. महेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. महेशने वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. 25 धावा धावफलकावरती आहे. 25. हाफ पूल लेझी फिल्डिंग पाहायला मिळते. हा बॉल थांबणं गरजेचं होतं आणि धावफलक जाऊन पोहोचेल 29 वरती. या थँक्यू डीजे. 29 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. अभिषेक टेनी वेगा लय मध्ये दिसतो. आतापर्यंत जर आपण विचार केला त्याच्या फळीतून 5 चौकार आल्यात. चौकारांची भाषा बोलतोय. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक आहे. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. गॅप शोधला गेलाय. अभिषेक टेनीची ओळख आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही त्याला रूम देणार त्या रूमचा तो फायदा उचलतोय. का कमी वयामध्ये माझ्या नावाची चर्चा होतीये ना, त्याचं ज्वलंत उदाहरण तो देतोय. 6वा चौकार या सामन्याचा त्याच्या फळीतून आलाय. सिंगल हँडेड फलंदाजी करताना दिसतोय. वन मॅन शो. हेलिकॉप्टरचा वापर करण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि धावफलक 34 वरती. या एक मिसफिल्डचा चौकार आला, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं जो क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा मुजाहिरा त्याने दाखवलाय ना, नेत्रदीपक फलंदाजी करताना दिसवा. लकी दुबे सरांची उपस्थिती आपण पाहतो. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं. लकीजी दुबे सरांची उपस्थिती आपण पाहतो. वेलकम सर. यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने YBCC चषकाच्या 25व्या पर्वामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. फटका फसतोय. बॉक्स आउटच्या रूपामध्ये मान्यवरांना सलामी देणारा बॉक्स आउटचा विकेट. यस डीजे मास्टर. चार ओव्हर 35 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू डीजे. चला प्लीज आकाश आपण आपल्या जागेवरती राहायचं. फक्त जो फलंदाज बाद झालाय त्यालाच अनुमती आहे. अन्नूला इंट्रोड्यूस केलं गेलंय. 35 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं षटक महत्वाचं आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी रेडी राहायचंय. उर्वी 11 साई एकता बिरवाडी आणि हमजा 11 डहाणू. नो बॉल, परंतु त्या नो बॉल वरती आकाशने बॉल आकाशात पाठवलाय. बॉक्स आउटच्या रूपात विकेट गॉन. यस उर्वी डीजे. नेक्स्ट बॅटर लगेचच इंट्रोड्यूस करा प्लीज. समोरच्या दिशेने स्वतःला झोकून दिलाय महेश. महत्वाच्या 4 धावा वाचवल्यात. अप्रतिम रिफ्लेक्सेस पाहायला मिळतात. जाव्या मॅचच्या दिशेने
इथे दांडी 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 गुल. यस डीजे. थँक यू डीजे. बॅक टू बॅक विकेटचं पतन महेशच्या त्या स्टॉप नंतर आपण पाहतो. 36 धावा धावफलकावरती आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. लकीजी दुबे सरांची उपस्थिती मुख्य मंचावरती लाभली जाते. वेलकम सर. इथे रनआउटची संधी फेकी कुठे करायची आहे. कन्फ्युजन आणि कन्फ्युजन मध्ये फलंदाज बचावतो. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलक 37 वरती आहे. एका बाजूला टीम नेक्स्ट मॅच उर्वी 11 साई एकता बिरवाडी आणि त्यांच्या विपक्ष हमजा 11 डहाणू. डॉट बॉल येतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बॉक्स आउटच्या रूपामध्ये अजून एक धक्का लागतोय. अप्रतिम षटक हाताला गेले अनिकेतच्या माध्यमातून आतापर्यंत. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केला. त्यात सुद्धा एक एक्स्ट्राची धाव आहे. नेक्स्ट बॅटर प्लीज. थँक यू डीजे. समोरच्या दिशेने डॉट बॉल येणार आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. टोटलचा विचार केला 37. आता पाठलाग करायचा येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 38चा. एका बाजूला जय जोगनदेव आगवण ब आणि त्यांच्या विपक्ष दीपक 11 नाणाची एक बाजू आपण साच पडली आहे. घेऊया शॉर्ट ब्रेक. जाऊया डीजे उर्वीकडे. 38चं टार्गेट आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. धन्यवाद डीजे मास्टर. चला आपण वड्या टॉसकडे. एका बाजूला उर्वी 11 साईकता बिरवाडी आणि हमजा 11. चला अजय लगेच टॉस रेडी या. हमजा 11 आणि एका बाजूला उर्वी 11 साईकता बिरवाडी. दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचे. चला लगेचच आपली उपस्थिती नोंदवायची. अजय चला कॅप्टनला पाठवायचं लगेच. चला अजय इकडे आहेत. तुम्ही टॉससाठी यायचं. हमजा 11 कॅप्टन. चला हमजा 11चा कॅप्टन आलेला आहे. विनंती करेल लकी दुबे आपण यायचं. लकीजी दुबे यांच्या शुभाचे पण करतो टॉस. लकी दुबे यांच्या शुभाचे करूया टॉस पुढील सामन्याचा. चला प्लीज बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. जय जोगनदेव आगवण ब प्लीज सहकार्य करा. स्पीडअप करा. जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे युसुफजी सय्यद सर आपल्यासोबत जोडले जातील. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. कार्डचा कॉल केला गेलाय. हमजा 11 टॉस मिस झालाय. हमजा 11 धन्यवाद लकी भाई. आप हमारे मंच पर जाके बैठिए. विराजमान होइए. अजय नक्की टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे. फिल्डिंग फर्स्ट. कसं वाटतं या स्पर्धेबद्दल काय सांगेल. ज्या प्रकारे स्पर्धा राहिली आहे आणि सुपर हिटमध्ये तुम्ही पोहोचलायत. खूप वर्षानंतर हा नाव आलाय हमजा 11 त्याबद्दल आणि स्पर्धेबद्दल काय सांगेल. स्पर्धा तर खूप चांगली आहे. आम्ही फर्स्ट टाइम खेळलेले आहे आता टुर्नामेंट. आता 2 मॅच चांगली गेलेली आहे. आता बघू क्वार्टर फायनल. समोर बिरवाडी संघ आहे. कीर्तीसारखे एक नावाजलेला खेळाडू आहे. काय प्लॅनिंग असणार या संघासमोर. आता बघू कमीत कमी रन थांबवण्याचे प्रयत्न करू. कृतेश तुझ्याकडे येतो. ॲज अ कॅप्टन म्हणून तू आलाय आणि टॉस गमावल्या प्रथम फलंदाजी करायची आहे. टॉस जिंकण्याचा प्रथमचा निर्णय काय असतं. क्षेत्ररक्षण घेतलं असतं. कसं वाटतं वायबीसी संघाकडून प्रत्येक वर्षी या स्पर्धा होतात. त्या मैदानाची आठवण खूप असतील. जुन्या आठवणी असतील. या स्पर्धेमध्ये काय सांगेल.
नाही फारच चांगलं आयोजन केलं आहे. आता बघूया आता एक मॅच चांगली खेळून जिंकूया. ओके बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ घेणार नाही. सामना सुरू होते. बेस्ट ऑफ लक कॅप्टन्स क्रितेश आणि अजय. आपण लगेच या ऑन गोन मॅचकडे जिकडे असतील जे म्हणजेच यशवंतजी ठाकूर. परंतु आपण एक सन्मान करतोय. यशवंत एक सन्मान करून घेऊया. लकीजी दुबे जिनका अपन सम्मान करते हैं संतोष कुमार मूल्य यांच्या शुभ हस्ते. आइए लकी भाई, आपका एक छोटा सा सत्कार हमारे मंच पर किया जाएगा और ये यादें रहेंगी. एक प्यार भरी शॉल और टूर्नामेंट का मोमेंट आपको दिया जाएगा. संतोष कुमार मूल्य पालकर एक्सप्रेस एक सीनियर खिलाड़ी, उनके शुभ हाथों से सम्मान किया जा रहा है और ये खूबसूरत यादें जो आपको सम्मानित कर रहे हैं हम इस टूर्नामेंट के माध्यम से. लकी दुबे, देखिए लकी है, नाम लकी, टूर्नामेंट लकी, दिन भी लकी रहेगा हमारे. हम दुआ करेंगे. बहुत बहुत धन्यवाद. वोट कॉम्बॉक्स जिकडे महत्वपूर्ण सामना सुरू. एका बाजूला दीपक इलेवन, दुसऱ्या बाजूला तर पहिले तर आगवन ब संघ. वोट टू कॉम्बॉक्स यशवंत ठाकूर. धन्यवाद सर. लकीजी दुबे सरांना विनंती आहे की प्लीज आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. सध्याच्या घडीला 38चा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला आपण पाहिलं जय जोगंदेव वाघवण ब आणि त्यांच्या विपक्ष टीम दीपक 11. दोन्ही संघांकडे क्षमता आहे. हलक्या हाताने फक्त स्टेअर केलं ऑन साइडला. 4 बॉल 4. हलक्या हाताने दिशा दिली आहे फक्त. रन बॉल आपण पाहतो दोन्ही बॅटर्स प्रयत्न करतात. जय जोगंदेव वाघवण ब संघाला माहिती आहे इथून जर या धावफलकाला चेस करायचं असेल ना तर एक पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं. मोठ्या संख्येने आपण पाहतो आगवणकर आज इथे उपस्थित आहेत कारण दोन्ही टीम सुपर 8 मध्ये आहेत. एक ऑलरेडी सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाली आहे. पायाला चेंडू ब्रश करतोय का. चला प्लीज प्लीज पंचांवरती दडपण निर्माण करायचं नाहीये. पंचांनी थर्ड अंपायरला रेफर केलंय. कोणताही एक्स्ट्रा प्लेयर हा रिव्ह्यू बघू शकत नाहीये. प्लीज आपल्याला विनंती आहे, कोणताही एक्स्ट्रा प्लेयर हा रिव्ह्यू बघू शकत नाहीये. चला मुख्य पंचांचं सॉफ्ट डिसिजन सुद्धा वाईट होतं आणि ते आपल्या मार्कवरती जाऊन नक्कीच आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतील. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. व्हाईट बॉल. चला प्लीज पंचांनी थर्ड अंपायरला रेफर केलंय. चला प्लीज पंचांनी लाईव्ह मध्ये बघून डिसिजन दिलाय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला गेलाय. डॉट बॉल येतो. धावांचा विचार केला. धावफलक स्थिरावलंय 6 या स्कोर कार्डवर. 38चा पाठलाग करायचा आहे. स्पीडअप करायचंय. धावांचा विचार केला. धावफलक 6 वरती या. सव्या मॅचच्या दिशेने
व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. थर्ड अंपायरला रेफर केलाय. डॉट बॉलचे संकेत येत आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहिलं प्रिन्स जरी सिंगल कॅमेरा जरी असला तरी ती क्षणचित्र टिपली जात आहेत आणि हीच खासियत आहे ब्रँड ऑफ लाईव्ह स्ट्रीमिंग. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं शेवटची रजनी आपण पाहतोय. मनगडाचा वापर स्वतःला झोकून दिलाय. मिस्टर आकाश चेंडू खाली होते. प्रेम होते. प्रेमने स्वतःला झोकून दिलाय. महत्वाच्या धावा वाचवल्या. 3 बॉलचा खेळ झालाय. धावफलक 7 वरती या. एक यंग टीम आपण पाहतोय दीपक 11, परंतु या टीमची सुद्धा या हंगामामध्ये सातत्याने चर्चा राहिली आहे. कारण सर्व युवा खेळाडू तर आहेत परंतु तशीच जिद्द चिकाटी मेहनत त्यांनी केली आहे. अभिषेकच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण संघ आपण पाहतोय परंतु त्याच्या खांद्याला खांदा देऊन ही संपूर्ण लहान खेळाडूंची मंडळी आपण पाहतोय. सगळे यंग आहेत. डॉट बॉल येतवा. प्रेशर वाढतंय कारण पाटला करायचंय 38चा. दुसऱ्या षटकातील 4 बॉलचा खेळ झाला. फक्त एकच धाव या षटकामध्ये आली आहे. बॅकफुट वरती गेले. रनआउटची संधी. फेकी बॅकअप. नॉट आउटचे संकेत येत आहेत. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 8 या स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या षटकातील 19 बॉल 30 धावेंची गरज आहे. व्हाईट बॉल अभिषेक टेनी. या षटकामध्ये आपण विचार केला आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात. व्हाईट बॉल कॉमेंटेटर कर्स म्हणायला हरकत नाही आहे. बॅक टू बॅक 2 एक्स्ट्राज आणि धावफलक जाऊन पोहोचेल 10 वरती. या मिळालेल्या 2 वाईड नंतर मात्र कुठेतरी बॅटर एक मोठा फटका खेचेल का? कारण या बॉलवरती मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये जय जोगंदेव वाघवण ब संघ टिकून राहणार आहे. अदरवाईज समीकरण थोडंसं कठीण आहे. या क्रीडांगणावरती धावा एवढ्या इझिली चेस होत नाही आहेत. दहा धावांवरती अजून एक विकेट 2 षटकाची होतीये समाप्ती. घेऊया शॉर्ट ब्रेक. देऊया डीजे उर्वीला संधी. थँक्यू डीजे. मिसफिल्डच्या रूपामध्ये हा चौकार आहे आणि हा चौकार या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल का हे सुद्धा बघण्यासारखा. धावांचा विचार केला धावफलक 15 वरती या. तू पूर्ण सरक इकडे.
जाऊया मॅचच्या दिशेने. वेलकम बॅक टू क्रिकेट. टोटल 15 वरती या. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आदेश समोरच्या दिशेने डॉट बॉल येतोय. टोटल जाऊन पोहोचेल 15. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. 13 बॉल 23 ची गरज. पॅडल स्वे बॉक्स आउटच्या रूपामध्ये. विकेट गॉन. समीकरण बदलेल. 12 बॉल 23 धावांची गरज. 11.5 ची सरासरी मेंटेन करायची. घेऊया शॉर्ट ब्रेक. जाऊया डीजे उर्वीकडे. चेक. थँक्यू डीजे. 12 बॉल 23 धाव्यांची गरज आहे. चेक. इथे ज्या पूलची गरज होती तो पूल होतोय सक्सेसफुल. धावफलक 20 वरती या. समीकरण बदलणार आहे. इथून 38 चा पाठलाग जरी करायचा असला तरी आपण पाहिलं उमेशने आल्या आल्या चौकार लगावला. 20 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावांची अजूनही गरज आहे. उर्वरित 10 बॉल मध्ये. 10 बॉल 18 धावांची गरज आहे. घेऊया शॉर्ट ब्रेक. जाऊया डिस्क जॉकीकडे. यस उर्वी डीजे. चला दीपक 11 स्पीड अप करा प्लीज. जास्त वेळ तुम्ही कंझ्युम करतायत. चेक. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय अमोलजी वारे सरांची उपस्थिती आपल्यासोबत जोडली जाते. एक समाजसेवक म्हणून ज्यांची सातत्याने ओळख राहिली आहे. सन्माननीय आदरणीय अमोलजी वारे सरांची उपस्थिती. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने YBCC चषकाच्या 25व्या पर्वामध्ये आणि शेवटच्या अंतिम रजनीमध्ये सर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आपण मित्रपरिवार सुद्धा पाहतोय. मिस्टर शैलेश प्रजापती सरांची सुद्धा उपस्थिती लाभली जाते. वेलकम सर. शगुन एनेक्सचे सर्व आणि अर्थातच आमच्यातूनच एक मोठं झालेलं व्यक्तिमत्व शैलेजी प्रजापती सरांची उपस्थिती आपण पाहतोय. अमोलजी वारे सर वेलकम वेलकम आणि वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने 25वं दमदार असरदार पर्व आपण पाहतोय. अमोलजी वारे सरांची उपस्थिती आपण पाहतोय. एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख सातत्याने राहिली आहे त्यांच्या समवेत आपण पाहतोय मिस्टर शैलेश प्रजापती. एक उद्योजक म्हणून अर्थातच ज्यांची ओळख राहिली आहे. 20 ऑन द स्कोर कार्ड. क्वार्टर फिनाले नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आगवण आणि त्यांच्या विपक्ष दीपक 11 बोईसर. क्वार्टर फिनालेचा सामना सुरू आहे.
टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 21 या स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम बॉल चौथ्या षटकातील अजूनही बाकी आहे. विकेटचा विचार केला दोन्ही संघांचे समान गडी बाद झाल्यात. दीपक 11ने सुद्धा 5 गडी बाद अर्थातच त्यांचे झाले होते आणि सध्याच्या घडीला जय जोगंदे वाघवण ब संघाचे सुद्धा 5 गडी बाद झाल्यात. जाऊया मॅचच्या दिशेने. वेलकम बॅक टू क्रिकेट. समीकरणाचा विचार केला 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. क्वार्टर फिनाले 2 आपण पाहतो. मुख्य मंचावरती मान्यवरांची उपस्थिती, सन्माननीय आदरणीय समाजसेवक अमोलजी वारे सरांची उपस्थिती आपण पाहतो. सातत्याने आपण पाहिलं यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने कोणतेही कार्यक्रम असेल ही मंडळी आपण पाहिलं तर नेहमी पाठबळ देते. चला स्पीडअप करा प्लीज. दीपक 11 खूप जास्त वेळ आपण कन्झ्युम करताय. टाइम इज अ मनी. वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. 6 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. अभिषेक अँड टीमने आतापर्यंत या मॅच मध्ये ना इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पहिले चांगली फलंदाजी आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 बॉल 16ची गरज. डॉट बॉल येतो. शेवटची अंतिम रजनी आहे. क्वार्टर फिनाले नंबर 2 सुरू आहे. जी टीम जिंकेल टॉप 4 मध्ये दाखल होईल म्हणजे सेमी फिनाले मध्ये दाखल होईल. शेवटची रजनी. 25 वर्षापासून आपण ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहतो. नो बॉल. रनआउटची संधी. फेकी. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. सॉफ्ट सिग्नल आउटच आहे. जाऊया वॉर रूम मध्ये. पाटील नेटवर्कची टीम आपल्यासोबत जोडली जाईल. OUT आउटचे संकेत येत आहेत. ही संपूर्ण स्पर्धा आजच्या शेवटच्या दिवसामध्ये आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाहतो. पाटील नेटवर्क अँड टीमच्या माध्यमातून धावांचा विचार केला. धावफलक 23 वरती आहे. बॅटिंग मार्क वरती सचिनला इंट्रोड्यूस केलं गेला. ड्राईव्ह केली आहे. अभिषेक चेंडू खाली आहे. या मॅच मध्ये संपूर्णपणे आपण पाहिलं तर पकड बनवली आहे. त्याला माफ करा, त्यांचे बंधू चेंडू खाली होते. अगदी तशीच यष्टीपुष्टी आपण दोघांशी पाहतो. एक युवा संघ आहे दीपक 11, परंतु या संघाची चर्चा सातत्याने या हंगामामध्ये होत्या. मनगडाचा वापर, क्षेत्ररक्षक तिथे सुद्धा. डॉट बॉल येतो. शेवटचा अंतिम एक बॉल आहे. सिंगल कंप्लीट झाली. औपचारिकता ना मात्र शेष. हार्डलक टीम जय जोगंदे वाघवण ब आपण चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांच्या समोर दीपक 11 आता मात्र टॉप 4 मध्ये दाखल होत्या. 6व्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे अर्थातच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर अभिषेक ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अमोल वारे सरांना मी विनंती करेल की सर आपला शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मोबी केअरच्या माध्यमातून हेडफोन, संतोषजी लोंबड सरांच्या माध्यमातून सॉक्स आणि त्यासोबतच एक आकर्षक चषक भवानी सिंग राठोड सरांच्या माध्यमातून जे संपूर्ण चषक पुरस्कृत आहेत.